नमस्कार, मी वैशाली. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे. या भाजीचे नाव जरी दोडका असलं तरी पण भाजी चवीला खूप छान लागते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे. टिफिनसाठी तर एकदम झटपट होणारी ही भाजी आहे. चला मग वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक मीडियम आकाराचं दोडकं घेतलं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. याला आता आपण बटाटा पिलरच्या साहाय्याने या दोडक्यावरील साली काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने तर मी साली काढून घेतले आहेत. आता याला आपण बारीक कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या पीसेसमध्ये कट करू शकता. तर मी इथे बारीक कट करून घेतलं आहे. हे बघा, तर इथे मी पूर्ण दोडकं कट करून घेतलं आहे. तर या दोडक्यासाठी आपण डाळ भिजवत ठेवायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. ती थोड्या गरम पाण्यामध्ये 10 मिनिट भिजवत ठेवायची आहे. तर तुम्ही इथे चणा डाळ पण वापरू शकता. डाळ भिजते तोपर्यंत आपण फोडणी देऊया. इथे मी कढई तापत ठेवली आहे. तर यामध्ये मी साधारण 1 मोठा चमच तेल टाकला आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 छोटा चमच मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर यामध्ये 1 छोटा चमच जिरं टाकायचं आहे. जिरं पण चांगलं फुलू द्यायचं. जिरं चांगलं फुलल्यानंतर यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. त्याला चांगली फ्राय होऊ द्यायचं. नंतर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. या कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा साधारण थोडासा फ्राय झाला यामध्ये मी 1 चिमूट हिंग टाकला आहे. ते हिंग आपल्याला कांद्यासोबत मिक्स करायचं. नंतर यामध्ये मी 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे. लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतले आहे आणि आलं मी इथे किसून घेतलं आहे. ते टाकून त्या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. ते इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतली आहे. ती यामध्ये टाकून परतून घ्यायची. तुम्ही इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकू शकता. तर हे परतल्यानंतर यामध्ये एक मी बारीक कट केलेला टोमॅटो घेतला आहे. तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपला इथे चांगला फ्राय झाला आहे. तर आता आपण इथे पावडर मसाले टाकायचे आहे. तर इथे मी पाव चमच हळद टाकली आहे. 1 चमच धने पावडर, आवडीनुसार लाल तिखट आणि 1 चमच गरम मसाला टाकायचा आहे. आणि याला ह्या टोमॅटो सोबत परतून घ्यायचं आहे. याला 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मसाले आपले 1 मिनिट चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेलं दोडकं टाकायचं आहे आणि आपण मुगाची डाळ जी भिजवत ठेवली होती ती टाकायची. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. तर ही डाळ आणि दोडकं आपल्याला ह्या टोमॅटो आणि मसाल्यासोबत 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. साधारण मी इथे 1 कप गरम पाणी